नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर कालच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला हे सांगितले की झाडे आपल्याशी कशी बोलतात. तर एका शेतकऱ्याचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितले की आमच्या बागेला क्रॉचिंग आले. पण ते क्रॉचिंग आहे का आणि काय दुसरं आहे हे पाहण्यासाठी मी ज्यावेळी त्या बागेत गेलो त्यावेळी मला जाणवून आलं की ह्या बागेला खोडकीड लागलेलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यानं खरोखर जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळी खोडकीड लागत्या त्यावेळी पूर्ण झाड आपलं जाऊ शकते आणि जातंय पण. आणि ज्यावेळी पूर्ण झाड जातंय त्यावेळी आपल्याला तिथं झाड बदलायला लागते, त्यावेळी आपल्याला रिप्लांटेशन करायला लागते, त्यावेळी ते आपलं होणार नुकसान भयानक असते. आता या बागेत खोडकिडीचं प्रमाण तर जास्त होतं, पण ती खोडकिडी आपल्या खोडाला कितीपर्यंत आत गेल्या हे बघण्यासाठी मी ताराचा उपयोग केला. म्हणजे जेणेकरून तार आतपर्यंत पोहोचून कितीपर्यंत खोडकिडी गेल्या खोडात ते समजेल आपल्याला. आणि ज्यावेळी प्रत्यक्षात मी तार आत ढकलली त्यावेळी मला असं जाणवलं की खोडकिडीनं पूर्ण आत पोखरलं होतं आणि ही झाड फक्त सालीवर जिवंत होतं. आता हे जे तुम्ही खोड बघताय याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की खोडकिडीनं आत किती पोखरलंय आणि या खोडात काय राहिले. या खोडात काही सुद्धा राहिलं नव्हतं आणि हे खोड फक्त सालीवर जिवंत होतं. आणि खोडात काहीच नसल्यामुळं वर झाडाला जो अन्न पुरवठा होणार होता तो पूर्ण थांबला, त्यामुळे झाड वाढत चाललं होतं. आणि ह्याचा प्रभाव बघा तुम्ही किती भयानक आहे. पण हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आता बागेकडे बघितलं तर आपल्याला वाटतं क्रॉचिंग आहे, त्यामुळे आपण खोडाकडे बघितलं तर लक्षात येते की त्या खोडातून भुसा बाहेर पडला आहे. त्यावेळी समजून चालायचं की आपल्या बागेला खोडकीड लागल्या. तर या खोडकिडीसाठी जी उपाययोजना करायची त्या खरड छाटणीला किंवा फळचाट केल्या केल्या करायच्या असते. त्या जर आता दिसत असेल थायमॅथॉक्झाम 30% झाडाला 2 मिली किंवा डेंटासू एका झाडाला 2 ग्रॅम याप्रमाणे आळवणी करू शकताय. फक्त आळवणी, ड्रिपद्वारे केलं तर नियंत्रण भेटू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी खोडकिडीनं खोडाला होल मारले त्या ठिकाणी एका सिरिंजद्वारे क्लोरोप्रायरोपस 50% आणि सायपरमेथ्रिन 5% घटक असलेला हमला तुम्ही 1 ते 1.5 मिली त्या होलमध्ये सोडू शकताय आणि वरून शेणाचा आणि मातीचा लेप देऊ शकताय. आता मी ज्या उपाययोजना सांगितल्या ते उपाययोजना 100% केल्या तर 100% रिझल्ट भेटेल आणि खोडकिडी पूर्णतः नष्ट होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.